नमस्कार दर्शक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर्शक हो, आज आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मुंदडा. नमस्कार. नमस्कार. दर्शक हो, नवे नवे शोध लागत आहेत, तसं तसं माणसाला काम करणं सोपं झालेलं आहे. फार पूर्वी अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोक पायीच चालत असत. नंतर सायकली आल्या, मोटरसायकली आल्या, चारचाकी गाड्या आल्यात आणि माणसाला आपला प्रवास करणं, आपले कामं करणं सोपं होत गेलं. बऱ्याच सोयी सुविधा आल्यात, त्याच्यामुळे सहज गोष्टी व्हायला लागल्यात. पण त्यासोबतच काही शारीरिक तक्रारी सुद्धा वाढत चाललेल्या आहेत. बदल हा अपरिहार्य आहे, पण त्यासोबत येणाऱ्या शारीरिक तक्रारी या सुद्धा वाढत आहेत आणि ही समस्या पण झालेली आहे. असाच एक आजार ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे हृदयरोग. काय आहे हृदयरोग, त्याची कारणं काय आहेत, हृदयासंबंधित तक्रारी काय आहेत आणि त्यावरचे उपचार कसे आहेत. डॉक्टरांचा परिचय मी थोडक्यात आपल्याला करून देते. डॉक्टर प्रमोद मुंदडा हे नागपूर या ठिकाणी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. MBBS MD मेडिसिन आणि DM इन कार्डिओलॉजी आहेत. 1996 पासून नागपूरमध्ये ते आपली सेवा देत आहेत. इग्नोद्वारा संचालित PGDCC आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन दिल्लीद्वारा संचालित सर्टिफिकेट कोर्सचे ते रिजनल फॅकल्टी आहेत. अनेक व्याख्यानं, रेडिओ कार्यक्रम, वर्तमानपत्रांमधून त्यांनी नागरिकांमध्ये हृदय स्वास्थ्यासाठी जागृती केलेली आहे. आतापर्यंत 500 हृदयरोग शिबिरांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 600 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. फेलोशिप ऑफ युरोपियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी म्हणजेच FESC ही उपाधी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. कमी वयातल्या मुलांना उत्तम जीवनशैलीविषयी प्रेरित करण्यासाठी कॅच देम यंग हा उपक्रम आपण आणि आपली टीम चालवित आहात. गेल्या 2 वर्षांमध्ये 70,000 युवा वर्गाला, 70,000 तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच डॉक्टर मुंदडा यांना आतापर्यंत बेस्ट कार्डिओलॉजिस्ट ऑफ विदर्भ हा पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार 2018, NCLL पुरस्कार 2017, यंग अचिव्हर अवॉर्ड ऑफ JCI 2017, 2018 मध्ये नवभारत ग्रुपद्वारा बेस्ट कार्डिओलॉजिस्टचा किताब आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारीद्वारा लोकमत हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड या सगळ्या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. तर डॉक्टर, या सगळ्या पुरस्कारांसाठी आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं तर आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग हा विषय आजकाल भरपूर चर्चा केला जातो आणि चर्चित असतो. आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग म्हटलं की सगळ्यांना एक दडपण असतं, एक धास्ती असते, काय होईल. पण नेमका हृदयरोग म्हणजे काय? हृदयरोग वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहे ज्याच्यामध्ये आपल्या हृदयात काही अडथळे निर्माण होतात किंवा काही वॉलचे डॅमेज होतो किंवा हार्टच्या कव्हरिंगवर परिणाम येते, त्याला आपण हृदयरोग म्हणतात. हृदयरोगांमुळे मृत्यू व्हायची शक्यता असते, म्हणून आपण हृदयरोगासाठी खूप घाबरतो. अच्छा. डॉक्टर, बरेच वेळा हृदयरोग म्हटलं की अनेक प्रकार पण त्यामध्ये असतात, तर काय आहेत हे प्रकार? वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग आहे. जसं हृदयरोगाची जे धमनी असतात, हृदयाची जे धमनी असतात त्याच्यामध्ये काही अडथळे येणे, ज्यांना आपण ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा ब्लॉकेज म्हणतात. हा सर्वात महत्त्वाचा हृदयरोग आहे, त्याच्यासाठी आपण काही काळजी घेऊन त्याला टाळू शकतो. याच्याशिवाय काही कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मापासून काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट पण येऊ शकतात. याच्यामध्ये हृदयाचे जे झडपे असतात त्यांचे डेव्हलपमेंट बरोबर झालेला नाही किंवा हृदयाचे जे आतमधले पडदे असतात त्याच्यामध्ये काही छिद्र आहे, या प्रकारचे रोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे लहानपणात संधिवात झालं, त्या संधिवाताच्या सोबतच हृदयाच्या झडपे जे असतात ते पण वीक होतात, कमजोर होतात, त्याच्यामध्ये ब्लॉकेज किंवा लिकेज तयार होतो. त्याला व्हॉल्युलर हार्ट डिसीज आपण म्हणतो. हार्टची जी कव्हरिंग असते त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो
हार्टची कवरिंगमध्ये काही इन्फेक्शन व्हायची शक्यता पण असते, पेरिकार्डायटिस. याच्यामुळे त्याच्या हार्टची कवरिंगवर सुजन येते, हार्टच्या आजूबाजूला पाणी भरते, या प्रकारची शक्यता असते. बर. हार्टची कमजोरी, हार्टची जी पंपिंग आहे ते नॉर्मल 60 ते 65% पाहिजे, ते कमी होऊन 10-15% आली किंवा 25-30% आली तर माणसांना चालताना दम लागते आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होते. याच्यामुळे हार्ट फेलियर व्हायची शक्यता होते. तर ती एक बिमारी आहे. म्हणजे श्वास घेण्याची गती आपण ज्याला म्हणतो, जास्त होईल, कमी श्वास जास्त होतं. जास्त होईल, श्वास घेण्याची गती जास्त होईल. बर, बर. त्याचप्रमाणे हृदयाची बीटिंग जी आहे त्याचा एक पॅटर्न आहे. मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही त्याला PQRST म्हणतो आणि PQRST एक सिक्वेन्समध्ये परत 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 रिपीट होतात. याच्यामध्ये काही व्यवधान निर्माण झालं तर हृदयाची गती वाढू शकते, ज्याला आपण टेकिकार्डिया म्हणतो, किंवा हृदयाची गती कमी होऊ शकते, ज्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. हे 2 प्रकारचे अरिथमियाज पण होऊ शकतात. तर हृदयाची रक्तवाहिनीमध्ये अडथळे येणार, हृदयाची जी झडपे आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज किंवा लिकेज तयार होणे, हृदयाचे जे पडदे आहेत त्याच्यामध्ये होल होणे, हृदयाची बीटिंग अनियमित होणे, कमी किंवा जास्त, हृदयाची कवरिंगवर परिणाम येणे, हे वेगवेगळे प्रकारचे हृदयरोगांचे प्रकार आहे. अच्छा डॉक्टर, आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग असं आपण म्हणतो, खरं म्हणजे आजचा तो विषय आहे आपला. खरंच आधुनिक जीवनशैली आजच्या वाढत्या हृदयरोगाला कारणीभूत आहे का असं वाटतं? जसं आपण बघितलं तर आज ते 30-40 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी असं आम्हाला सांगत जात होतं की हार्ट अटॅकची वय 60च्या नंतर आहे. पण आता आम्ही बघतो की 25-30 वर्ष 35 वर्षाचे खूप हार्ट अटॅकचे पेशंट आपल्याला दिसतात. अगोदर काय होतं, आपण फिजिकल वर्क आपल्याला जास्त होतं, मानसिक तणाव कमी होतं. आता सर्वांच्या मानसिक तणाव वाढलेला आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा फिजिकल एक्झर्शन कमी झालेला आहे. भारत एक गरीब देश होता, आता गरिबीपासून वरती येत आहे. आणि जसं आपण गरिबीपासून वरती येत आहे, आपल्या घरांमध्ये जेवण्यासाठी जे गोष्टी पाहिजे ते वाढलेली आहे. अगोदर लोकांच्या घरी फ्रीज नव्हते, आता जवळपास सगळ्यांच्या घरी फ्रीज आहे आणि फ्रीज मध्ये आपण आणून ठेवतात. आईस्क्रीम गरज नाही, आणून ठेवलेलं आहे. तेल तूप आपल्याला गरज नाही, त्याच्यापेक्षा जास्त तेल तूप आपण घरी आणून ठेवतो आणि वापरतो. अगोदर आपल्याला भूक लागली तर काही बनावा लागत होता किंवा बाहेर जाऊन खाऊन घेतलेला पाहिजे होता. पण आता तुम्ही फोनवर ऑर्डर करतात आणि कोणीतरी तुम्हाला आणून देते. तर जे शरीराला एक्झर्शन होत होतं ते एक्झर्शन कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे व्यसन खूप वाढलेलं आहे. आम्ही एका कॉलेजच्या जवळपास गेलं किंवा IT पार्कच्या जवळपास गेलं तर आपल्याला हे सगळं दिसून येणार की व्यसन आपल्या समाजात खूप वाढलेलं आहे. तर 2 गोष्टी, एक जेवण्यासाठी जितका पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला उपलब्ध आहे. एक्सरसाइज करायला वेळ नाही किंवा तयारी नाही. व्यसन खूप वाढलेलं आहे, मानसिक तणाव खूप वाढलेला आहे. याच्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण, ब्लड प्रेशर, डायबिटीज, पॅरालिसिस याचे प्रमाण आपल्या समाजात वाढत चाललेलं दिसतंय. म्हणजेच आधुनिक जीवनशैली काही प्रमाणात हृदयरोगासाठी नक्कीच कारणीभूत आहे, काही डाऊट नाही. बरोबर आहे. डॉक्टर, जसं पहिलीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये सुद्धा फरक झालेला आहे. हृदयरोगाचं प्रमाण आधीपेक्षा आता जास्त वाढलेलं आहे. सध्या भारतात काय परिस्थिती आहे? हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे याच्यामध्ये आपल्याला काही शक नाही. पण अगोदर काय होतं की एखाद वेळी अटॅक आलं तर ती गोष्टी त्या गावातच राहत होती. आता सोशल मीडियामुळे ती कोणी माणसाला हार्ट अटॅक आलं आणि ते काही प्रोग्राममध्ये डान्स करताना बेशुद्ध झाला आणि मृत्यू झाली तर पूर्ण विश्वला ती गोष्टी 1 दिवसात 2 दिवसात कळते आणि आपल्याला असं वाटते की हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट नाही की आपल्याला आपल्या देशात किंवा या जगात हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. पण सोशल मीडियामुळे ते जास्त वाढलेले आहे असं वाटते. अच्छा, म्हणजे प्रमाण आधी पण होतं आणि आता पण आहे, पहिल्यापेक्षा जास्त आहे. तरी पण त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट किंवा
त्याची जाणीव लोकांना जास्त होत आहे. हो, आणि मला असं वाटतं की जागरूकता पण जास्त होते आहे. जास्त होत आहे. नक्कीच. अगोदर आम्ही ज्यावेळी गार्डनला जात होते त्यावेळी कमी लोक गार्डनला वॉक करताना दिसत होते. आता आम्ही गार्डनला गेलेच तर खूप जास्त लोक तिथे वॉक करताना दिसतात. बरोबर आहे. डॉक्टर, खूप वेळा आपण हृदयरोग म्हटलं की काही लक्षणं दिसून येतात, असं म्हणजे काही जर पेशंट आहेत तर त्यांना लक्षणं असतात काही, तर काय आहेत ही लक्षणं? हृदयरोगाचे लक्षण म्हणजे छातीत दुखणे, दम लागणे, चक्कर येणे, बेशुद्धी येणे हे हृदयरोगाचे लक्षण आहे. आपलं हृदय जे आहे ते छातीच्या डाव्या बाजूला आहे. तर लोकांना असं वाटते की डाव्या बाजूला दुखणं आलं तर हृदयरोगाचं लक्षण आहे, पण डाव्या बाजूला दुखणं असेल तर ते हृदयरोगाचं लक्षण नाही. बरं. हृदयरोगाचे जे लक्षण आहेत, छातीच्या मधल्या भागात दुखणं, गळात असं फाशीसारखं वाटणं, डाव्या कंध्यात किंवा डाव्या हातात दुखणं हे हृदयरोगाचे लक्षण आहे. अच्छा. कोणी माझ्या चेंबरमध्ये आलं, सर इथे दुखत आहे, तर मला माहिती आहे की हे दुखणं हार्टमुळे नाही, हा दुखणं हार्टची जी कवरिंग आहे पेरिकार्डियम त्याच्यामुळे होऊ शकते किंवा लंगमुळे किंवा मांसपेशींमुळे होऊ शकते, पण हार्ट अटॅकचं लक्षण नाही. हार्ट अटॅकचे जे लक्षण आहे, छातीच्या मधल्या भागात दुखणं, भारीपण येणं, असं वाटणं की कोणी आपल्या छातीत वजन ठेवून दिलेलं आहे, हे हृदयरोगाचे लक्षण होऊ शकतात. अच्छा. नॉर्मली छातीत जळजळ होणं हे हृदयरोगाचं लक्षण नाही. छातीत जळजळ होणं ॲसिडिटीचं लक्षण आहे. पण आम्ही काही केसेस बघतात ज्याच्यामध्ये छातीत जळजळ होणं किंवा जेवणानंतर छातीत दाबल्यासारखा वाटणं हार्ट अटॅकमुळे होऊ शकते, आणि त्याला बहुतेक पेशंट जळजळ आहे ॲसिडिटी म्हणून त्याला मिस करून देतो, आणि नंतर ज्यावेळी आम्ही ECG घेतो त्यावेळी आपल्याला कळते की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. अच्छा, म्हणजे बरेच वेळा ॲसिडिटी म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि काय होतं की जेव्हा पण कोणालाही, मला पण छातीत दुखलं तर मला हार्ट अटॅक येणार असं माझ्या मनात येणार नाही. मला पहिल्यांदा हे वाटणार की हा मला ॲसिडिटीमुळे आहे, आणि काहीतरी आम्ही सोडा ड्रिंक किंवा काही औषधी घेऊन घेतो, आणि ती खुदानखास्ता काही ते औषधीमुळे किंवा सोडा ड्रिंकमध्ये त्रास कमी झाला तर आपल्याला वाटते की हा ॲसिडिटी होती. पण नंतर महिना 2 महिन्यानंतर पुढे केव्हा आपण ECG केलं तर त्यावेळेला आपल्याला कळते की 1 महिन्यापूर्वी अटॅक येऊन गेलेला आहे. बरं डॉक्टर, आणखीन बरेच प्रश्न आहेत, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. अनेक दशकांपासून आपण ऐकत आलोत आकाशवाणी. नंतर आली मनोरंजनाची क्रांती. तेव्हा कानाकोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन. नाही बदलली कहाणी, नाही झाला शैलीत बदल. ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल. आता वेव्स OTT ॲप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा. निसर्गाची हाक जर आपण ऐकली नाही ना, तर निसर्ग आपल्या डोक्यावरचा हात काढून घेणार. आपण नवनिर्मिती केली नाही ना, तर निसर्गाला आपल्यामध्ये काहीही रुची राहणार नाही. काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात ह्याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खोलून दिसे जोडी बघा हे खोलून दिसे आमचे हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता. पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. दर्शक हो, नमस्कार.
आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद मुंदडा. डॉक्टर, आपण लक्षणांविषयी बोलत होतो. खरं म्हणजे बरेच वेळा असं होतं की माणसाला काहीच त्रास नसतो, म्हणजे अगदी सगळं चांगलं असतं, पण अचानक हार्ट बंद होऊन जातं, हृदय बंद होतं आणि माणूस मृत होतो. तर असं का होतं? काही लक्षण न असताना सडन हार्ट अटॅक येणं आणि मृत्यू होणं याची शक्यता कमी आहे. बरं. आम्ही बघितलं तर जवळपास 95% पेशंटमध्ये, 95% पेशंटमध्ये मागच्या 24 तासापासून 1 महिन्यात काही ना काही असे लक्षणं येतात ज्याला आपण इग्नोर करतात. काही छातीत दुखणं झालेलं आहे किंवा ॲसिडिटी सारखं वाटते किंवा काहीतरी त्रास होता, पण त्याला आपल्याला मस्क्युलर पेन किंवा ॲसिडिटी म्हणून आपण इग्नोर करून देतो आणि त्याच्यानंतर एखाद वेळ सडनली पेन वाढते आणि आपण काही करू शकलं त्याच्यापूर्वी मोठा हार्ट अटॅक येऊन हृदयाची गती बंद होते आणि जीव जाते. हा जे आहे 95% मध्ये असं होत नाही. फक्त 4 ते 5% केसेस असतात ज्यामध्ये काही लक्षण न दिसता सडन हार्ट अटॅक येते आणि मृत्यू होते. 95% केसेसमध्ये काही ना काही लक्षण येतात ज्याला आपण इग्नोर करतो. हे लक्षण काय? छातीत दुखणं, दम लागणं, घाम येणं, चक्कर येणे या प्रकारचे जे लक्षण आहे त्याला आपण इग्नोर करून देतो आणि बहुतेक काही छातीत असं वाटलं तर आपण त्याला ॲसिडिटी समजून इग्नोर करतो आणि याच्यामुळे हा त्रास वाढून जाते. आमच्याकडे काही पेशंट येतात, याच्यापूर्वी ते आम्हाला सांगतात की याच्यापूर्वी केव्हा काहीच त्रास झालेला नाही, पण ज्यावेळी आपण त्यांना डिटेल विचारतो त्यावेळी ते सांगतात की काही 2 आठवड्यापूर्वी मला असं छातीत खूप जळजळ झालं होतं, मला असं वाटतं की आज काहीतरी तिखट आपण खाल्लेलं आहे त्याच्यामुळे असं झालं होतं. आणि ज्यावेळी आम्ही ECG घेतो त्यावेळी आपल्याला कळते की 15 दिवसापूर्वी अटॅक येऊन गेलेला आहे. तर हे जे लक्षण असतात, छातीत दुखणं, दम वाटणं, घाम येणं, चक्कर येणं, याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नका आणि या प्रकारचे लक्षण दिसले तर आपण ताबडतोब जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन गरजेप्रमाणे तपासणी, ECG, ब्लड टेस्ट, गरजेप्रमाणे इको, ट्रेडमिल टेस्ट या प्रकारची जे तपासणी असतात ते करून घ्या की काही हृदयाचे लक्षण असतील तर ते आपल्याला कळेल आणि आपण त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट करू शकणार. नक्कीच. डॉक्टर, खूप वेळा हार्ट अटॅकचं प्रमाण हे रात्री जास्त असतं, म्हणजे अनेकदा आपण असं ऐकतो, तर हे खरं आहे का? हां, एकदम खरं आहे. अर्ली मॉर्निंगचे जे वेळ आहे, सकाळी 4 ते 6 किंवा 4 ते 7 या वेळेमध्ये आपल्या बॉडीत काही चेंजेस येतात. या चेंजेसमुळे त्या वेळात ब्लडची जी क्लॉटिंग आहे ती वाढते, ब्लडची क्लॉटिंग वाढते, ब्लड प्रेशर वाढते, पल्समध्ये काही चेंजेस येतात, याला आपण सिकार्डियन रिदम म्हणतो. आणि या वेळी 4 ते 7चे जे वेळ आहे त्या वेळेत हृदयाच्या झटका येऊन किंवा पॅरालिसिसच्या झटका येऊन मृत्यूची संख्या जी आहे ते मृत्यूच्या जे संख्या आहे ती वाढते. तर अर्ली मॉर्निंगच्या जे वेळ आहे ते हार्ट अटॅकसाठी धोकाचा वेळ आहे. बरं, म्हणजे सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. डॉक्टर, बरेच वेळा आपल्याला लक्षणं दिसून येतात आणि मग अशा वेळेला काही टेस्ट सांगितल्या जातात, तर त्या टेस्ट कोणत्या असतात? एखाद वेळ कोणाला छाती दुखलं आणि तो आमच्या हॉस्पिटलात ICUला आला तर सर्वात अगोदर आम्ही त्याच्याला काही प्रश्न विचारतो. हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यावर माझ्या 70% डायग्नोसिस आमचे जे प्रश्न असतात त्याच्यावर होते. 30% डायग्नोसिस जे आहे ते पुढचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यावर आहे. तर प्रश्न छातीत कुठे दुखत आहे, मधल्या भागात असलं तर हृदयविकाराची शक्यता जास्त आहे, बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला आहे तर शक्यता कमी आहे, दोन्ही बाजूला धरून असं छातीत भरून येत आहे तर हृदयविकाराची शक्यता जास्त आहे. छाती कोणी बसून छातीत आपल्या छातीत काही वजन ठेवलेलं आहे किंवा घसा कोणी दाबत आहे किंवा डाव्या कंध्यावर किंवा डाव्या हातावर दुखणं येत आहे तर हृदयविकाराची शक्यता जास्त आहे. कोणी असं मला सांगितलं की त्रास मानेपासून सुरू झाला आणि डाव्या हातात झुंझुनी येत आहे तर हृदयाची शक्यता कमी आहे. काही मनकामुळे काही त्रास होत आहे याची शक्यता जास्त आहे. पोटात जळजळ आहे आणि असं आपल्याला वाटते की ॲसिडिटी आहे. ही ॲसिडिटी
चालल्यावर वाढत आहे, अच्छा. बसल्यावर कमी होत आहे, विकाराची शक्यता जास्त आहे. बरं. पण चालल्यावर माझा त्रास कमी होत आहे आणि बसल्यावर किंवा झोपल्यावर माझा त्रास वाढत आहे, तर ऍसिडिटीची शंका जास्त आहे. तर हे जे प्रश्न आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या उत्तर पेशंट काय प्रमाणे देतो त्याच्याप्रमाणे आम्ही पुढची तपासणी करतात. सर्वात पहिली तपासणी असते ECG. बरं. ECG करताना आम्ही हृदयाचे जे ठोके आहे त्याच्या पेपरवर रेकॉर्डिंग करतो आणि जे हृदयाचे ठोके आहे त्याची जे स्पंदन आहे ते कोणत्या प्रकारचे स्पंदन आपल्याला पेपरवर दिसत आहे याच्यावर आम्ही ठरवतो की हार्ट अटॅक आहे की नाही. बरं. तर ECG करताना आम्ही 4 क्लॅम्प्स दोन्ही हात आणि दोन्ही पायाला लावतात आणि 6 पॉईंट छात्यावर आहे. हा 6 पॉईंट छात्यावर आणि 2 हातावर 2 पायावर या पॉईंटवरून हृदयापासून निघणारी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीला आपण रेकॉर्ड करतो. आणि ही जे रेकॉर्डिंग आहे त्याचे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल पॅटर्न्स आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जाणीव करू शकतो की या माणसाला अटॅक आलेला की नाही. हा जे अटॅक आहे ते मोठा अटॅक आहे की लहान अटॅक आहे किंवा अटॅकची सुरुवातची स्थिती आहे की एकदम नॉर्मल ECG आहे ते आपल्याला कळते. पण ECG एखाद वेळ नॉर्मल आलं आणि छातीचं दुखणं हार्ट अटॅक सारखा वाटत आहे तर त्या माणसाला आम्ही भरती करून परत 2-3 तासात परत ECG करायला सांगतो. कारण एखाद वेळ शक्य आहे की पहिला ECG नॉर्मल आहे आणि 2 तासानंतर किंवा 4 तासानंतर आपण जे रिपीट ECG करणार आहे त्याच्यामध्ये चेंजेस दिसू शकतात. तर ही पहिली तपासणी ECG. याच्यानंतरची तपासणी आहे हार्ट अटॅक आलेला. ज्यावेळी हार्ट अटॅक येते त्यावेळी हृदयांची मांसपेशी डॅमेज होतात. ज्यावेळी मांसपेशी डॅमेज झाली त्याच्यामधून काही केमिकल्स बॉडीमध्ये पसरतात. याला आपण CPK-MB, मायोग्लोबिन, ट्रोपोनिन यासारखे काही केमिकल्स आहेत. या केमिकल्सला आपण मोजू शकतात की शरीरात ते कसे पसरलेले आहे, त्यांची क्वांटिटी किती आहे, त्याच्या एक नॉर्मल आणि ॲबनॉर्मल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे. तर जसं CPK-MB 24पेक्षा जास्त आहे तर हे एक इनडायरेक्ट लक्षण आहे की इनडायरेक्ट इंडिकेटर आहे की आपल्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. त्याच प्रकारे ट्रोपोनिन, मायोग्लोबिन या सगळं केमिकलचे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल रेंज आपल्याला माहिती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सांगता येते की हार्ट अटॅक आहे की नाही. पण इथे एक कॅच आहे. हा कॅच असं की दुखणं हृदयामुळे होत आहे आणि हृदयांच्या मांसपेशीला रक्तप्रवाह बरोबर पोहोचत नाही, त्याच्यामुळे हार्ट अटॅकची सुरुवात झालेली आहे. हार्ट अटॅकची सुरुवातच्या वेळी जेव्हापर्यंत मांसपेशी डॅमेज होत नाही तेव्हापर्यंत हे केमिकल शरीरात रिलीज होत नाही. तर डॅमेज झालं त्याच वेळी हे केमिकल आपल्या शरीरात दिसणार आहे. पण हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या परिस्थितीत ज्यावेळी दुखणं, छातीत दुखणं आहे, ECG मध्ये काही मायनर चेंजेस आहे पण केमिकल्स नॉर्मल आहे, तरी पण या पेशंटला हार्ट अटॅकच्या पूर्वच्या लक्षण धरून आम्ही त्याच्या ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंट करताना एक पेशंटला हार्ट अटॅक आला, त्याच्या मी ट्रीटमेंट केलं तर पेशंटला जे लाभ भेटणार आहे ते कमी भेटणार आहे. याच्यापेक्षा हार्ट अटॅकची सुरुवात आहे, अटॅक आलेला नाही, त्यावेळी आम्ही ट्रीटमेंट केलं तर पेशंटला जास्त फायदा भेटणार आहे. बरोबर आहे. पण पेशंटला किंवा नातेवाईकांना आम्ही असं बोललं की आता अटॅक व्हायची शक्यता आहे आणि पुढच्या ट्रीटमेंट करायची गरज आहे तर त्यांना वाटतं की काहीतरी गडबड आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक पेशंटला अटॅक आलेला आहे आणि त्याला आम्ही सांगतो की पेशंट एकदम सिरियस आहे आणि ताबडतोब आपल्याला हा महाग औषधी किंवा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी करायची गरज आहे तर ते ताबडतोब तयार होतात. पण हे चुकीचे आहे. आपल्याला हृदयरोगाची सुरुवात ज्यावेळी आहे त्यावेळी जास्त तातडीचं ट्रीटमेंट करावा. म्हणजे लवकरात लवकर आपण उपचार केला तर आपण त्या पेशंटला वाचवू शकतात, हार्ट अटॅकला वाचवू शकतात. आपण तातडीचं ट्रीटमेंट हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या लक्षणावर केलं तर हार्ट अटॅक येणार नाही, हार्टच्या मांसपेशीला डॅमेज होणार नाही आणि त्याचप्रमाणे हार्ट अटॅकच्या वेळी जे मृत्यू होते त्याची शक्यता पण कमी होईल. नक्कीच. डॉक्टर, भरपूर प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वपूर्ण असा हा विषय आहे. आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. आपण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम
क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 1:30 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. दर्शक हो नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद मुंदडा. डॉक्टर, ECG याविषयी आपण बोलत होतो. ECG नंतरची स्टेप ही काय आहे? आपण ज्यावेळी पेशंट ICCUला येते त्यावेळी सर्वात अगोदर ECG आणि CPK-MB ट्रोपोनिन टेस्ट करतात. हो. CPK-MB ट्रोपोनिन वाढलेला आहे तर हा हार्ट अटॅक आहे. ECG मध्ये चेंजेस आहे पण CPK-MB आणि ट्रोपोनिन नॉर्मल आहे तर हा प्री अटॅकची कंडिशन आहे, ज्याला आपण अनस्टेबल अंजायना म्हणतो. तर अनस्टेबल अंजायना म्हणजे हार्ट अटॅकचे सुरुवाती लक्षण, पण मसल्स डॅमेज झालेले नाही, मांसपेशिया डॅमेज झालेल्या नाही. आणि हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचे जे मांसपेशी आहेत त्याच्यामध्ये डॅमेज आलेला आहे. नॉर्मली ECG आणि ब्लड टेस्ट तपासणीच्या नंतर आम्ही इकोकार्डिओग्राफी नावाच्या टेस्ट करतो. इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाच्या अल्ट्रासाऊंड. जसं आपण पोटाच्या काही विकार आहे याच्यासाठी पोटाच्या अल्ट्रासाऊंड करतो, त्याचप्रमाणे आपण हृदयाच्या अल्ट्रासाऊंड करतो. याला आपण ही जी करतात ही आवश्यक असते का? आवश्यक आहे, कारण बाहेरून आपल्याला असं सांगता येत नाही की हृदयाला डॅमेज आलेला की नाही, डॅमेज आहे तर किती टक्के आहे, पंपिंग कमी झालेली आहे की नाही, हृदयाच्या जे वॉल्स वगैरे आहे त्याच्यामध्ये काही लिकेज तर तयार झालेला नाही किंवा त्याच्या पडद्यामध्ये काही छिद्र तर झालेला नाही, तर ते आपल्याला इकोवर कळेल. एक इको केल्यावर आपल्याला हा कळते की हृदयविकारामुळे हृदयाची पंपिंग काही कमी झालेली आहे की नॉर्मल आहे. नॉर्मल हृदयाची पंपिंग 60 ते 65% असते, ती कमी होऊन 30%, 40% किंवा त्याच्यापेक्षा कमी पण येऊ शकते. दुसरं, हृदयाचे जे वॉल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये एक मायट्रल वॉल आहे, त्याच्यामध्ये हार्ट अटॅकच्या वेळी केव्हा केव्हा लिकेज होऊ शकते किंवा हृदयाची जी एक पर्दी आहे ज्याला आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणतो त्याच्यामध्ये लिकेज तयार होऊ शकते. मायट्रल वॉलमध्ये लिकेज येणं किंवा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये छिद्र होणं हा घातक स्तराच्या हार्ट अटॅक आहे. तर असं काही झालेलं आहे तर त्या पेशंटला ताबडतोब आपल्याला OT मध्ये शिफ्ट करावं लागते. ज्यावेळी हार्ट अटॅक आलं त्यावेळी आपल्याकडे 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहे. हार्ट अटॅक कशामुळे येते? हृदयात जे रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये काही रक्ताच्या गोळा झालं किंवा क्लॉटिंग झालं तर त्यामुळे अटॅक येते. हे जे रक्ताची गोळी तिथे तयार झालेली आहे ती गोळीला घोळण्यासाठी आपण काही औषधी देतो, याला आपण थ्रोम्बोलिसिस म्हणतो. थ्रोम्बोलिसिस करताना 2 प्रकारचे वेगवेगळे ड्रग्स आहे, एक स्ट्रेप्टोकायनेज आहे, दुसरं TP आहे. हे वापरून आपण औषधीमुळे जे रक्ताची गुठली झालेली आहे त्याच्यासाठी त्याला गळवण्यासाठी औषधी देऊन त्याला गळवतो. दुसरा प्रकार आहे इमिजिएट त्याच वेळी आपण पेशंटला OT मध्ये शिफ्ट करतो, कॅथलॅबमध्ये शिफ्ट करतो आणि त्याच वेळी एंजिओग्राफी करून काही अडथळे आलेले आहे का ते बघतो आणि अडथळे आलेले असेल तर त्याला तिथे बलून टाकून
उघडून देतात आणि गरजेप्रमाणे तिथे स्टेंट टाकतात. अच्छा, याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. हो, हो. आणि ज्या अँजिओप्लास्टी ज्यावेळी हृदयविकाराच्या वेळी केली जाते त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. बरं. प्रायमरी म्हणजे बाकी काही ट्रीटमेंट न देता ताबडतोब पेशंटला ओटी मध्ये शिफ्ट करा आणि जे रक्तवाहिनीमध्ये अडथळा आलेला आहे त्याला अँजिओप्लास्टी किंवा बलून टाकून काढून टाका. ज्या अडथळ्यांना आपण ब्लॉकेज म्हणतात त्याला त्याच वेळी काढून टाका. तर याच्यामध्ये पेशंटला खूप जास्त फायदा मिळते आणि जे हृदयाच्या मांसपेशीला डॅमेज येते ते डॅमेज व्हायची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे हृदय विकारच्या वेळी जे मृत्यू होतात त्याचं प्रमाण पण कमी होतात. नक्कीच. तर एक ताबडतोब मेडिसिन द्या, थ्रोम्बोलिसिस किंवा ताबडतोब अँजिओप्लास्टी करा, प्रायमरी अँजिओप्लास्टी. आता मला छातीत दुखणं सुरू झालं, मी नागपूरला नाही आहे, मी इथून 100 किलोमीटर दूर आहे आणि 100 किलोमीटर नागपूरपर्यंत येणं, हॉस्पिटलला पोहोचणं आणि ट्रीटमेंट करणं याच्यामध्ये 3 तास निघून जाईल. बरोबर. तर 3 तास आपण वाया घालवू शकत नाही. हो, हो. ज्यावेळी अटॅक आलं, मी सावनेरला आहे आणि सावनेरचे जे डॉक्टर आहे ते थ्रोम्बोलिसिस किंवा क्लॉट डिझॉल्विंग मेडिसिन देऊ शकतात. तर मी प्रायमरी अँजिओप्लास्टीच्या ऐवजी थ्रोम्बोलिसिसला प्रेफरन्स देणार की आता ताबडतोब तिथे मेडिसिन देऊन द्या आणि 1 दिवसानंतर पेशंट सेटल झाला त्याच्यानंतर त्याला नागपूरला पाठवा आणि आपण नागपूरला पुढच्या ट्रीटमेंट करू. पण पेशंट माझ्या हॉस्पिटलला आलं किंवा असं हॉस्पिटल जिथे पूर्ण सुविधा आहे तिथे गेलं आणि ज्यावेळी आलं त्यावेळी हृदयविकाराचे लक्षण दिसत आहे आणि ECG मध्ये चेंजेस आहे ज्याला आपण ST एलिव्हेशन म्हणतो, तर मी थ्रोम्बोलिसिसच्या ऐवजी अँजिओप्लास्टीला प्रेफरन्स देणार कारण अँजिओप्लास्टी केल्याला ज्या मांसपेशी आहे त्याचा डॅमेज कमी होईल. तर दोन्ही ट्रीटमेंट चांगले आहे, थ्रोम्बोलिसिस आणि अँजिओप्लास्टी. पण आपण ती देण्यासाठी किती वेळ मध्ये घालत आहे तर महत्वाचे आहे. आपण 60 मिनिटाच्या पूर्वी आपण ट्रीटमेंट करू शकतो तर अँजिओप्लास्टी आणि आपल्याला 60 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे तर थ्रोम्बोलिसिस. अच्छा, म्हणजे त्यावेळेला वेळ किती आहे आणि आपल्याजवळ सुविधा किती आहेत ते महत्वाचे आहे. यावर सगळी आपली ट्रीटमेंट ही अवलंबून असते. तो एखाद वेळ विचार करा की आपण एका ट्रिपवर गेलेले आहे आणि आपण जंगलात आहे, तिथे काहीच सुविधा नाही आणि मला शहरपर्यंत पोहोचायला कमीत कमी 4 तास लागणार आहे. तर यावेळी मास्टरली इनॅक्टिव्हिटी म्हणजे काही हालचाल न करता आराम करणं हार्ट अटॅकचा सर्वात चांगला ट्रीटमेंट आहे. कारण प्राथमिक उपचार म्हणतो. प्राथमिक उपचार म्हणजे की मी जितका आराम केलं तितका हृदयाला आराम भेटणार आहे. बरोबर. आणि तो पण एक हृदयविकारासाठी किंवा हार्ट अटॅकच्या वेळेचा प्राथमिक उपचार आहे. तर प्राथमिक उपचार म्हणजे काय? प्राथमिक उपचार म्हणजे ज्यावेळी आपल्याला त्रास झाला त्यावेळी आपण काय करावा. तर एक ॲब्सल्यूट रेस्ट, ज्याला काही जास्त ऍक्टिव्हिटी करू नका. याच्यानंतर आपण काही मेडिसिन देऊ शकतात. हे मेडिसिन, या मेडिसिनमध्ये काही सिंपल मेडिसिन्स आहे जे आपण घरी पण देऊ शकतो. याच्यामध्ये N-ॲसिटिल सॅलिसिलिक असते. N-ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडची प्रॉपर्टी आहे की आपल्या शरीरात जे प्लेटलेट नावाचे रक्तकण आहे त्याला ते जवळ येऊ देत नाही आणि प्लेटलेट नावाचे कण जे आहेत त्याला एक दुसऱ्यापासून ते दूर करते आणि याच्यामुळे रक्ताची जी गुठली तयार होते ती गुठली वाढण्याची शक्यता कमी होईल आणि काही प्लेटलेट एक दुसऱ्यापेक्षा दूर झाले तर मायनर ब्लड फ्लो पण सुरू झालं तर त्याचा फायदा पेशंटला भेटेल. अँजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा बायपास सर्जरी करण्याची पण गरज पडते, तर ही केव्हा गरज पडते? त्याच्यापूर्वी अँजिओप्लास्टी आपण केव्हा करतो? ज्यावेळी हृदयात काही अडथळे आलेले आहे, हे अडथळे 1 किंवा 2 ठिकाणी आहे, अडथळ्यांची लेंथ कमी आहे, ते खूप महत्वाच्या ब्रांचिंग पॉइंटच्या जवळ नाही आहे आणि तेथे कॅल्शियम डिपॉझिट खूप जास्त नाही आहे तर आपण अँजिओप्लास्टी करतो. अडथळे हृदयाची मुख्य रक्तवाहिनीच्या जवळ आहे किंवा ब्रांचिंग पॉइंटच्या खूप जवळ आहे, कॅल्शियम डिपॉझिट खूप झालेला आहे, मल्टिपल ब्लॉकेजेस आहे, 3, 4, 5 ब्लॉकेजेस आहेत तर त्यावेळी आपण बायपास करतो. तर लहान ब्लॉकेजसाठी आणि मेन आर्टरीमध्ये ब्लॉकेज नसेल तर आपण बायपास अँजिओप्लास्टी करतो आणि
एकदम मेन आर्टरी जे आहे, लेफ्ट मेन आर्टरी ज्याला आपण म्हणतो, तिथे अडथळा आलेला आहे तर आपण बायपास करतो. डॉक्टर, हे प्रमाण किती असतं? म्हणजे किती पर्सेंट, किती टक्के ब्लॉकेजेस असेल तर आपल्याला एन्जिओप्लास्टी करावी लागते किंवा बायपास सर्जरी करावी लागते? 60% पेक्षा ब्लॉकेज कमी आहे तर बहुतेक आपण मेडिसिन देतो. बर. 60% पेक्षा ब्लॉकेज जास्त आहे तर गरजेप्रमाणे एन्जिओप्लास्टी किंवा बायपास करतो. 60 ते 80 किंवा 60 ते 70 किंवा 60 ते 80 एक ग्रे झोन आहे बरं. आणि 80 पेक्षा जास्त आहे तर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच. तर ब्लॉकेज खूप जास्त आहे, मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत, त्यावेळी आपण बायपास, आणि 1 किंवा 2 ब्लॉकेज आहे तर एन्जिओप्लास्टी. हार्ट अटॅकच्या वेळी आपण एन्जिओप्लास्टीला प्रेफरन्स देतो किंवा कारण हार्ट अटॅकच्या वेळी बायपास सर्जरी खूप मोठी सर्जरी होते आणि त्यावेळी बायपासची रिस्क वाढते. अच्छा, तर कोणाला हार्ट अटॅक आलेला आहे आणि अडथळे दिसत आहे तर त्यावेळी आपण एन्जिओप्लास्टीला जास्त प्रेफरन्स देतो. डॉक्टर, ही चर्चा आपण अशीच पुढे नेऊया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. अनेक दशकांपासून आपण ऐकत आलोत आकाशवाणी. नंतर आली मनोरंजनाची क्रांती. तेव्हा कानाकोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन. नाही बदलली कहाणी, नाही झाला शैलीत बदल. ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल. आता वेव्स OTT ॲप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठ अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. अनवट स्वाद. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनवट स्वाद. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 1:30 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर दर्शक हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दर्शक हो, आज आपला विषय आहे आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मुंदडा. डॉक्टर, आतापर्यंत आपण लक्षणं बघितलीत आणि काय टेस्ट आहेत त्या बघितल्यात, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी याविषयी सुद्धा आपण बोललोत. पण आजकाल तरुण वर्गामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आज आपण बघतो आहे की कदाचित आजची ही जीवन पद्धती पण बदलली आहे, त्यामुळे असेल. पण नेमकं कारण काय आहे? हृदयरोगाचे जे कारण आहे त्याच्यात मुख्य म्हणजे जे आपली हृदयाची रक्तवाहिनी आहे, जे हार्टच्या मांसपेशींपर्यंत रक्तपुरवठा करते, त्याच्यामध्ये काही अडथळे येणार. या जे अडथळे येतात ते 2 प्रकारचे अडथळे आहे. एक कोलेस्ट्रॉल डिपॉझिट, ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो, आणि दुसरं थ्रोम्बोसिस यानी क्लॉटिंग. तर या दोन्ही गोष्टींसाठी काही एक कारण नाही आहे. जसं आपण काही व्हायरल इन्फेक्शनसाठी हा पर्टिक्युलर कोरोना व्हायरसमुळे कोविड झालं, त्यासारखी गोष्ट नाही आहे. इथे मल्टिपल फॅक्टर्स आहे ज्यांच्या मिश्रित परिणामांकारण हृदयरोगाचे विकार होतात. तर हे जे परिस्थिती आहे याला आपण रिस्क फॅक्टर्स किंवा जोखीम घटक म्हणतो. या जोखीम घटक 2 प्रकाराचे आहे, एक अपरिवर्तनीय आणि दुसरे परिवर्तनीय. अपरिवर्तनीय जोखीम घटक म्हणजे वाढलेली आपली वय. वय वाढत असताना हृदयरोगाचे प्रकार वाढणार आहे, हृदयरोग वाढणार आहे. दुसरा अनुवांशिकता, ज्या घरांमध्ये लहान वयात
किंवा कमी वयात हार्ट अटॅक आलेले आहेत त्या फॅमिलीमध्ये पुढच्या जनरेशनला हार्ट अटॅक व्हायची शक्यता जास्त आहे. अच्छा. आणि पुरुषांना हार्ट अटॅक व्हायची शक्यता महिलांपेक्षा जास्त असतात. बरं. तर मेल सेक्स, अनुवांशिकता आणि वाढलेली उम्र हे अपरिवर्तनीय कारण आहे, याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. किंवा याच्यानंतर याच्याशिवाय काही कारण आहे ज्याच्यावर आपल्या कंट्रोल आहे. हो. याच्यामध्ये एक आहे ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन, हो. डायबिटीज किंवा मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल किंवा चरबीचं प्रमाण वाढणं. अच्छा. हे जे 3 प्रकार आहे याच्यावर आपलं पूर्ण कंट्रोल नाही आहे, पार्शियल कंट्रोल आहे. हो. काही तपासणी करताना ही बिमारी तुमच्या शरीरात दिसली तर याच्यासाठी आपण उपचार करू शकतो. पण काही गोष्टी आहेत त्यांच्यावर आपल्याला पूर्ण कंट्रोल आहे. बरं, अशा कोणत्या गोष्टी आहेत? ही गोष्टीमध्ये म्हणजे एक आपलं वजन किती आहे, बरं. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा तर नाही हो, एक. दुसरा आपल्या जेवणावर किती कंट्रोल आहे, अच्छा. आपण किती एक्सरसाइज दररोज किंवा दर आठवड्यात करतो, आणि मानसिक तणाव किती आहे, बरं. आपण काही व्यसन करतो का, हो. हे 4-5 गोष्ट आहे ज्यांच्यावर आपला पूर्ण कंट्रोल आहे. नक्कीच. मला वाटते की माझ्या वजन वाढत आहे, मी लक्ष देणार, जेवणावर कंट्रोल करणार, रेग्युलर एक्सरसाइज करणार आणि वजन कमी करणार. त्याचप्रमाणे आपण आपल्या जेवणामध्ये खूप तेल, तूप, मसाले किंवा या प्रकारचे पदार्थ आपण जितकं कमी घेतलं तितकं चांगलं राहील. त्याचप्रमाणे कमीत कमी 30 ते 40 मिनिट व्यायाम, मीडियम लेवलचे व्यायाम आपल्याला दररोज करायला पाहिजे. किंवा आठवड्यात आपण 5 दिवस केलं तरी चालेल. 7 दिवस आपल्याला शक्य नाही, काही कामामुळे किंवा काही पार्टीमुळे, काही मीटिंगमुळे शक्य नाही, तर कमीत कमी आठवड्यात 5 दिवस आपण चांगला व्यायाम करायला पाहिजे. तर जेवणावर लक्ष द्या, तेल तूपची गोष्टी कमी, साखर कमी, मीठ कमी, रेग्युलर व्यायाम, एक्सरसाइज करा. आणि त्याचप्रमाणे व्यसन, तंबाखू, सिगरेट, अल्कोहोल याच्यापासून आपल्या स्वतःला जितकं दूर ठेवू शकतात तितकं दूर ठेवा. याच्यासोबत मानसिक तणाव, आजची जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे मुलांना शिकताना 12वीला आलं तर त्याचा तणाव वाढणं सुरू होते. आणि त्याच्यानंतर जीवनपर्यंत तो माणूस किंवा महिला तणावामध्ये असते. त्याचप्रमाणे आपल्याला जे एक संतुलित आहार पाहिजे ते आहार आता भेटत नाही. ते संतुलित आहारकडे लक्ष देऊन पोषक आहार आपल्याला पाहिजे. पण वेळ नाही आहे. काहीतरी कोणत्या कंपनीमध्ये आहे त्याच्यामध्ये माझी ड्युटी दररोज रात्री 8 ते 3 आहे, तर झोपेची वाट पण लागली, बरोबर आहे, आणि जेवणाची पण वाट लागली. तर मानसिक तणाव नेक्स्ट जनरेशनमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. व्यसन खूप जास्त वाढलेलं आहे. स्वस्थ आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं जेवण आपल्याला भेटत नाही, आणि एक्सरसाइज करायला वेळ नाही किंवा मानसिक तयारी नाही. याच्यामुळे हृदयरोगाचे प्रकार जे आहे ते नेक्स्ट जनरेशन मध्ये वाढत आहे. एकूणच स्पर्धा खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे मानसिक ताण पण वाढलेला आहे. डॉक्टर, खरंच ही कारणं आहेत, पण आपल्याला यावर समुपदेशन कसं करता येईल आजच्या तरुण वर्गाला? नो शॉर्टकट. अच्छा. शॉर्टकट्स नाही आहे. आपल्याला हे जे पद्धती आहे किंवा आपल्या जीवनमध्ये जे बदलाव आणायचे आहेत ते केव्हा आणायच्या, बचपन की पचपन. अच्छा. आपल्याला हे सगळं जीवनशैलीमध्ये जे चेंजेस आणायचे आहेत ते बचपनला एकदा तुम्ही लठ्ठ झाले, ब्लड प्रेशर आला, डायबिटीज आलं, हृदयविकार आलं, आणि त्यावेळी आपल्याला मी आता प्रिव्हेन्शन करणार किंवा मी आता परिस्थिती बदलणार आहे आणि हृदयविकारपेक्षा मागे जाणार आहे, ते शक्य नाही. आपण बचपनपासून आपण तयारी सुरू केली, आपण बचपनपासून आहारकडे लक्ष दिलं, नियमित व्यायामकडे लक्ष दिलं, व्यसनची काही हॅबिट सुरू केली नाही, मानसिक तणाव आपला कमी ठेवलं, वर्क लाईफ बॅलन्स आपण ज्याला म्हणतो ते वर्क लाईफ बॅलन्स ठेवलं, तर पुढच्या वेळात हृदयविकाराची शक्यता कमी होईल. नक्कीच. म्हणजे कामाचा ताण आहे, मान्य आहे, पण तरीही आपल्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष दिलं तर आपण बऱ्याच आजारांना टाळू शकतो आणि हृदयरोग सारखा मोठा आजार सुद्धा आपण टाळू शकतो. डॉक्टर, आजकाल आधुनिक तंत्रज्ञान खूप वाढलेलं आहे. प्रत्येकच क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढलेलं आहे, तसंच वैद्यकीय क्षेत्रात पण आहे.
तर हृदयरोग या संबंधित उपचार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कितपत होतो? आणि एकदम पूर्वी मॅडम तुम्ही एकदम बरोबर विचारलं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही जे ट्रीटमेंट करतो ते खूप सोपे झालेले आहे. अगोदर ज्या बिमारीमध्ये आपल्याला ट्रीटमेंट नव्हतं, आपल्याला आता चांगलं ट्रीटमेंट त्या बिमारीसाठी उपलब्ध आहे. अगोदर हार्टची पंपिंग कमी झाली तर आपल्याकडे जास्त उपाय नव्हते, पण आता खूप चांगली औषधी आलेली आहे ज्याच्यामुळे हृदयाची पंपिंग कमी झालेल्या पेशंटच्या मृत्यू व्हायची शक्यता पण कमी झालेली आहे आणि जीवनाची जी क्वालिटी आहे ती पण चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे ज्या पेशंटला हार्ट अटॅक येतात त्यांच्या हार्ट कमजोर होऊ नये याच्यासाठी चांगले औषधी आलेले आहे. चांगलं अँजिओप्लास्टी, स्टेंटिंग आणि चांगल्या प्रकारचे उपकरण आलेले आहे ज्याच्यामुळे जे अडथळे आम्ही अगोदर काढू शकत नव्हते ते अडथळे आम्ही काढू शकतो. अगोदर कॅल्शियम डिपॉझिट झालं तर एकच ट्रीटमेंट पर्याय होता, बायपास सर्जरी. पण आता कॅल्शियम डिपॉझिट असलेल्या पेशंटची रक्तवाहिन्याला पण आपण अँजिओप्लास्टी करून क्लिअर करू शकतो. याच्यासाठी रोटायब्लेशन, ऑर्बिटल ॲथ्रेक्टॉमी, कटिंग बलून, हाय प्रेशर बलून्स यासारखे उपाय आलेले आहे ज्याच्यामुळे कॅल्शियम डिपॉझिट झालेले अडथळे पण आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे काही मशीन्स आलेली आहे ज्याच्यामुळे हृदय खूप वीक झालेलं आहे तर ती मशीन टाकून आपण हृदयाची पंपिंग वाढवू शकतो. आणि आर्टिफिशियल हार्ट पण आलेला आहे. एखाद वेळ कोणत्या पेशंटची हृदयाची स्पंदनशक्ती एकदम कमी झाली तर त्याला आपण हृदयाच्या प्रत्यारोपण करतो. एखाद ॲक्सिडेंट झालेले जे मरीज असतात ज्यांची ब्रेन डेड झालेली आहे पण हृदय एकदम बरोबर व्यवस्थित काम करत आहे, या प्रकारचे जे हृदय आहेत ते घेऊन आपण ज्यांच्या हृदयविकारांमुळे हृदय वीक झालेलं आहे त्यांना प्रत्यारोपित करतो. नक्कीच. तर ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया आणि तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते. संघर्ष, संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा, त्यांच्या शब्दात. स्वप्न बघा, मेहनत करा आणि यशस्वी व्हा. जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाचं गुपित थेट त्यांच्या शब्दात. मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री 8:30 वाजता. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुत करता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. विज्ञानम जनहिताय. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय. विज्ञानम जनहिताय. प्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. दर्शक हो, विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, आपण आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग याविषयी बोलतो आहोत. हृदयरोगची जेव्हा परिस्थिती येते म्हणजे हार्ट अटॅक ज्या वेळेला येतो तर अशा वेळेला CPR केलं जातं, तर नेमकं CPR हे काय आहे? याच्यामध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट अरेस्ट याला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. हार्ट अटॅक आणि हृदयघात. अच्छा. आणि हार्ट अरेस्ट म्हणजे हृदय बंद होणं. बरं. तर ज्यावेळी हृदय बंद होते त्यावेळी आपल्याला CPR करावं लागते. अच्छा. आणि ज्यावेळी हार्ट अटॅक येते त्यावेळी आपल्याला हॉस्पिटलला जाऊन ताबडतोब ट्रीटमेंट घ्यावं लागते. आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स किंवा जे मार्ग असे जे काही साधन असेल ते साधन घेऊन ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलला जाऊन तिथे काय सुविधा उपलब्ध आहेत त्याप्रमाणे थ्रोम्बोलिसिस किंवा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करायचं. बरं. ज्यावेळी
माणूस बेशुद्ध पडतो. हा. मी ऑफिसला बसलेला आहे. माझ्या बाजूला जे माणूस होतं त्याला काही चक्कर आला आणि तो जमिनीवर पडलं. त्यावेळी शक्य आहे की त्याला हार्ट अटॅक येऊन हार्ट बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो बेशुद्ध पडलं. बरं. तर हार्ट बंद पडलं तर ब्रेनला रक्त जाणार नाही. ब्रेनला रक्त गेलं नाही तर ब्रेन 2-3 मिनिटपर्यंत काम करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काम करू शकत नाही आणि माणूस बेशुद्ध पडतो. अच्छा. एकदा कोणी बेशुद्ध झालं तर आम्ही काय करतो, भाई कैसे हो, भाई कैसे हो, उसको आपने थोड़ा थपथपा के देखा, उसने रिस्पॉन्स दिया तो हमें उस हिसाब से एक्ट करना है. अच्छा. सपोज त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिलं बरं. तर आम्ही त्याच्या पल्स कशी आहे बघतो. इथे एक बोट ठेवून त्याचे कॅरोटिड पल्स कसे आहेत ते बघतो आणि त्याच वेळी त्यांचं श्वसन कसं सुरू आहे ते बघतो. बरं. श्वसन सुरू आहे आणि कॅरोटिड पल्स आहे त्याचा अर्थ आहे की पेशंट सिरियस आहे आणि ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जायची गरज आहे. पण आपण इथे हात ठेवलं, काही पल्सेशन नाही, इथे छातीवर बघितलं काही एक्सपान्शन्स नाही आहे, याचा अर्थ आहे की याचा अर्थ हृदय बंद झालेला आहे. तर त्यावेळी आपल्याला पेशंटच्या बाजूला नील डाऊन होऊन पेशंटच्या बाजूला बसून त्याच्या छातीवर प्रेशर द्यावं लागते. त्याची एक प्रक्रिया आहे, ते असं सांगता येणार नाही. त्याच्यासाठी आम्ही डमीवर असं सांगू शकतो आणि छातीचा जे मधला भाग आहे इथे आपल्याला प्रेशर द्यावं लागते. हे जे आपण प्रेशर देतो 100 ते 120 वेळ प्रति मिनिट आणि जे आतमध्ये आपण आपला प्रेशर जे आहे ते इतकं पाहिजे की कमीत कमी 5 ते 7 सेंटीमीटर हात आतमध्ये गेला पाहिजे, असं या प्रकारच्या. तर छातीच्या मधल्या भागात असं क्रॉस करून हात ठेवतो आणि 100 ते 120 वेळ प्रति मिनिट ते आपण छाती दाबवतो आणि ही प्रक्रिया आपण सुरू ठेवतो केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत पेशंटला होश आला नाही किंवा तंत्रज्ञानाची जे जाणीव ठेवतात ते डॉक्टर किंवा टीम आली नाही तेव्हापर्यंत ही प्रक्रिया आपण सुरू ठेवतो. ही प्रक्रिया सुरू करण्याच्या पूर्वी शक्य असेल तर आपण मोबाईलवर ॲम्ब्युलन्स फॅसिलिटीसाठी किंवा तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना फोन करून मेसेज देऊ शकतात की या ठिकाणी अशी अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि टीम घेऊन ताबडतोब इथे या आणि तुम्ही BLS ची प्रक्रिया सुरू करतात. हे जे CPR आहे याला आम्ही 2 स्प्लिट करतो. एक आहे बेसिक लाईफ सपोर्ट. आता मी जे सांगितलं ते बेसिक लाईफ सपोर्ट आहे. हे बेसिक लाईफ सपोर्ट कोणीही करू शकते, फक्त आपल्याला त्याचा ज्ञान पाहिजे. आपण कोणालाही आणि त्याच्यासाठी खूप जास्त ट्रेनिंगची गरज नाही. तुम्ही एक डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना विचारलं तर ते डमीवर तुम्हाला शिकवणार की कसं हे हा प्रकारचे बेसिक लाईफ सपोर्ट आपण देऊ शकतो. आणि दुसरा CPRचा दुसरा कंपोनेंट आहे ACLS, ॲडव्हान्स कार्डिओपल्मोनरी लाईफ सपोर्ट. याच्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी जे इक्विपमेंट वगैरे असतात ते पाहिजे, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, हे सगळं इक्विपमेंट ॲडव्हान्स लाईफ सपोर्टसाठी पाहिजे, आवश्यक आहे. डॉक्टर, पुरुष आणि महिलांमध्ये बरेच वेळा जे ट्रीटमेंट आपण करतो तर यामध्ये काय फरक असतो? जसं मी सांगितलं की पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅक व्हायची शक्यता कमी आहे. पण ही शक्यता केव्हापर्यंत कमी आहे? मेनोपॉज आणि त्याच्यानंतर 5 वर्ष, 4-5 वर्ष. तर जवळपास 45च्या वयात मेनोपॉज येते आणि 4-5 वर्ष आणखी तर 50पर्यंत महिलांना हार्ट अटॅक व्हायची शक्यता पुरुषांपेक्षा कमी आहे. पण त्याच्यानंतर ही शक्यता पुरुषांसारखी होते. ज्या महिलांना ब्लड प्रेशर, डायबिटीज आहे किंवा जी महिला तंबाखू, सिगरेट वगैरे घेतात त्यांच्यामध्ये हे प्रोटेक्शन नसतात आणि त्यांना हृदयविकाराची शक्यता माणसांसारखी असते. पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये काही फरक आहे. महिलांची जी रक्तवाहिनी असतात ती पुरुषांपेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळी ट्रीटमेंट करतो त्यावेळी पुरुषांमध्ये जितके रिझल्ट आपल्याला भेटतात तितकं रिझल्ट महिलांमध्ये भेटत नाही. काही लक्षणे जे असतात, हृदयविकाराचे जे लक्षणं असतात ते महिलांमध्ये काही फरक आहे. पुरुषांमध्ये छातीत दुखणं याचे प्रमाण जास्त असते, पण याच्या अगेन्स्ट महिलांमध्ये छातीत दुखण्याची शक्यता कमी आहे. घाम येणं, काही कारण नसताना घाम येणं, खूप थकवा वाटणं, गळून गेल्यासारखं वाटणं, कारण नसताना माझा मूड चांगला राहत होता पण या 4 दिवसापासून माझा मूड खूप डिप्रेस्ड आहे, हा पण
हृदयविकाराचे लक्षण होऊ शकते बरं. होऊ शकते. आणि महिलांची जी सहन करण्याची शक्ती आहे ती जास्त आहे. पुरुषांना सहनशक्ती कमी आहे. आपल्याला पुरुषाचं असं वाटतं की आपण पुरुष जास्त स्ट्रॉंग आहे, पण पुरुषांच्या पेक्षा महिलांची सहन करण्याची शक्यता ती जी कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे. याच्यामुळे ते उशिरा हॉस्पिटलला जातात. आणि केअरिंग ॲटिट्यूड, मी हॉस्पिटलला गेली तर घरी काय होणार, मुलांना कोण बघणार, मुलीला कोण बघणार, घरी सासूबाई आहे त्यांची तब्येत बरोबर नाही, जाऊ द्या मी सांगत नाही. तर ही जी प्रकार आहेत ते महिलांमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचे जे उपचार आहेत ते उशिरा भेटतो. आणि उपचार उशीर झालं तर त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते वाढून जातात. हृदयाची पंपिंग कमी होते आणि हार्ट अटॅकच्या वेळी जे मृत्यूचे प्रमाण आहे ते वाढतात. तर मी सगळ्या महिलांना इथे सांगणार की तुम्हाला या प्रकारचे त्रास झाले, छातीत दुखणं, दम वाटणं, घाम येणं किंवा सडन डिप्रेशन, काही कारण नसताना डिप्रेशन आलं किंवा काही कारण नसताना शरीराला खूप थकवा येत आहे, तर हा हृदयविकार होऊ शकते. याला इग्नोर करू नका आणि हॉस्पिटलला जाऊन पुढचं ट्रीटमेंट करा. नक्कीच. डॉक्टर, हृदयाच्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणजे हृदयरोग होऊच नये, तो टाळायचा आहे आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे? हृदयरोग झालाच नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि जसं आपण सांगितलं, ही काळजी बचपनपासून आपल्याला सुरू करावं लागणार आहे, लहानपणापासून सुरू करावं लागणार आहे. आणि या काळजीमध्ये मुख्य जे आहे ते संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे, मानसिक तणाव कमीत कमी ठेवणं आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्या जवळ येऊ देऊ नये, हे आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे. या 4 गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर पुढच्या वेळात आपल्याला हृदयरोग येणार नाही आणि आपण स्वस्थ राहून स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, परिवारासाठी आणि समाजासाठी पॉझिटिव्ह काहीतरी करू शकणार. नक्कीच. डॉक्टर, खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे. आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग याविषयी खूप छान मार्गदर्शन आज आपल्या दर्शकांना मिळालेलं आहे. नागपूर दूरदर्शनतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जेव्हा स्वतंत्र भारताच्या स्वप्नाने जन्म घेतला